आता आपण क्लास 11 चा जो मॅथचा पार्ट 2 आहे त्यातलं चॅप्टर फर्स्ट चालू करणार आहे कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर काय आहे तर कॉम्प्लेक्स नंबर हा टाइप्स ऑफ नंबर आहे. जसे की आपल्याला टाइप्स ऑफ नंबर मध्ये आपण सुरुवातीला काय शिकलो की सुरुवातीला आपल्याला त्यांनी नॅचरल नंबर शिकवले. टाइप्स ऑफ नंबर मध्ये काय शिकलो आपण नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर म्हणजे कोणते नंबर? नॅचरल नंबर म्हणजे असे नंबर की ज्या नंबरची जी सुरुवात आहे 1 पासून होते. 1 पासून सुरू होणाऱ्या नंबर्सला आपण काय म्हणतो नॅचरल नंबर म्हणतो. आणि नॅचरल नंबर कसे आहेत इनफायनाइट आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या नंबरला नॅचरल नंबर म्हणता येईल. नॅचरल नंबर मध्ये 0 किंवा निगेटिव्ह नंबर येणार नाही आणि हे कसे आहेत इनफायनाइट आहे. नॅचरल नंबर नंतर आपण जे नंबर पाहिले ते पाहिले होल नंबर. होल नंबर म्हणजे काय तर ज्या नंबरची सुरुवात 0 पासून होते त्या नंबरला आपण काय म्हणा लागलो तर होल नंबर म्हणा लागलो. बरोबर आहे. आता काय आहे नॅचरल नंबर आणि होल नंबर. आता नॅचरल आणि होल नंबर मध्ये काय कशाचा डिफरन्स आहे तर त्याच्यामध्ये डिफरन्स आहे हा 0 चा. आणि ह्याच्यातले नंबर आणि हे नंबर कसे आहेत सेम आहे. नंतर आपल्याला त्यांनी शिकवले इंटिजर. आता इंटिजर्स काय आहे? इंटिजर्स म्हणजे काय फक्त पॉझिटिव्ह नंबर मुळे आपलं काम धगत नव्हतं. जर टेम्परेचर कधी कधी 0 डिग्रीच्या जर खाली गेलं सगळ्यात कमी आपल्याला जो नंबर त्यांनी पाहिला नॅचरल आणि होल नंबर मध्ये तर तो पाहिला 0. पण 0 पेक्षाही टेम्परेचर काय होऊ लागलं खाली जाऊ लागलं. मग हे टेम्परेचर कसं मोजायचं तर हे मोजण्यासाठी त्यांनी निगेटिव्ह नंबर काढले. मग हे निगेटिव्ह नंबर दाखवण्यासाठी त्यांनी काय केली एक नंबर लाईन काढली आणि या नंबर लाईन वर त्यांनी सेंटरवर दाखवला 0. राईट साइडला त्यांनी पॉझिटिव्ह नंबर घेतले आणि लेफ्ट साइडला त्यांनी निगेटिव्ह नंबर घेतले. म्हणजे काय आलं सुरुवातीला नॅचरल नंबर होल नंबर नंतर मग त्यांनी कशाचा शोध केला इंटिजर्सचा. इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह नंबर पण येतात 0 पण येतो आणि निगेटिव्ह नंबर पण येतो. पण इंटिजर मध्ये कुठेही फ्रॅक्शन मधला नंबर किंवा पॉइंट मधले नंबर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही. मग आता या ठिकाणी काय आहे की होल नंबर इंटिजर नंतर त्यांनी जो काही पाहिला तो पाहिला आता रॅशनल नंबर. काय पाहिला रॅशनल नंबर. आपल्याला 9वी मध्ये चॅप्टर होतं रॅशनल नंबरचं. आता रॅशनल नंबर म्हणजे कोणते नंबर? रॅशनल नंबर म्हणजे अशा प्रकारचे नंबर की ज्या नंबरला आपण काय करू शकतो P/Q या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. आता P/Q या Q चा फॉर्मॅट म्हणजे काय जसे की एक नॅचरल नंबर मी घेतला 11. 11 ला मला काय करता येईल ते 11 ला मी 11/1 असं लिहू शकतो. म्हणजे एखादा नॅचरल नंबर जो आहे कोणताही नॅचरल नंबर घ्या त्या नॅचरल नंबरला आपण या फ्रॅक्शन फॉर्म P/Q मध्ये काय करू शकतो कन्वर्ट करू शकतो. एखादा निगेटिव्ह नंबर जर घेतला 12 तर त्याला सुद्धा मी 12/1 लिहू शकतो. एखादा नंबर जर मी घेतला 5/2 आता 5/2 चं जर मी डिवायडेशन केलं तर आन्सर यायला लागेल 2.5. म्हणजे डेसिमल फॉर्मॅट मधला नंबर पण कशामध्ये कन्वर्ट करता येईल फ्रॅक्शन मध्ये. निगेटिव्हचा नंबर पण P/Q मध्ये लिहिता येईल. नॅचरल नंबर पण कशामध्ये लिहिता येईल P/Q मध्ये लिहिता येईल. नंतर जे काही स्क्वेअर रूट मध्ये नंबर येतात स्क्वेअर रूट ऑफ 16 चा स्क्वेअर रूट किती निघाला लागला 4 आणि 4 ला मी काय लिहू शकतो 4/1. एखादा जर समजा काय दिला असेल 2 चा स्क्वेअर दिला असेल तर 2 चा स्क्वेअर मिळाला 4 ला पण काय लिहिता येईल 4/1 लिहिता येईल. त्याचबरोबर जर मला 10 ला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर मिळाला लागला 3.333 डॉट डॉट डॉट. म्हणजे काय लागलं की जर 10 ला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर मिळाला लागला 3.33. पॉइंट नंतर 33 हा नंबर काय लागला कंटिन्यू रिपीट व्हायला लागला. म्हणजे एखाद्या डिवायडेशन मध्ये पॉइंट नंतर जर काही अंक पुन्हा रिपीट होत असतील तर त्याला लिमिटेड करताना आपण जेवढे अंक रिपीट होतात त्याच्यावर काय देतो आपण बार देतो. म्हणजे काय ज्याही नंबरचं एक्झॅक्ट आन्सर आपल्याला मिळेल ज्याही नंबरचं एक्झॅक्ट आन्सर एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळेल त्या प्रत्येक नंबरला आपण काय करू शकतो P/Q या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि हे असे सगळे नंबर नॅचरल नंबर होल नंबर इंटिजर इव्हन नंबर ऑड नंबर फ्रॅक्शन हे सगळे नंबर जे आहेत ते कशामध्ये येतात रॅशनल नंबर मध्ये येतात. पण रॅशनल नंबर मध्ये दोन प्रकारचे नंबर येत नाहीत. जसे की त्याला आपण म्हणतो इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबर काय की जे रॅशनल मध्ये येणार नाहीत. आता इरॅशनल नंबर म्हणजे काय जसे की स्क्वेअर रूट ऑफ 2 चा आपल्याला डेफिनेट स्क्वेअर रूट मिळणार नाही. 2 चं जे स्क्वेअर रूट आहे ते काय आपल्याला डेफिनेट मिळणार नाही. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 3 जो आहे त्याचा सुद्धा आपल्याला डेफिनेट स्क्वेअर रूट मिळणार नाही. आणि काही डिवायडेशन असे असतात की पॉइंट नंतर आन्सर तर संपत नाही पण अंक सुद्धा काय होत नाही रिपीट होत नाही. याचा आन्सर कसं झालेला आहे पॉइंट नंतर इनफायनाइट चाललेला आहे. असे जे दोन प्रकारचे नंबर आहेत ज्याचं डेफिनेट स्क्वेअर रूट निघत नाही आणि ज्याचा पॉइंट नंतर आन्सर संपत नाही किंवा पॉइंट नंतर संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होत नाही असे जे काही नंबर आहेत हे दोन प्रकारचे नंबर फक्त रॅशनल नंबर मध्ये येत नाहीत. बाकी सर्वच्या सर्व नंबर कशामध्ये येतात रॅशनल. आणि या सगळ्याचा जो काही समावेश होतो सर्व नंबरचा तो होतो रिअल नंबर मध्ये. कशामध्ये रिअल नंबर.
इथपर्यंत आपण 10वी पर्यंत काय केलेलं आहे टाइप्स ऑफ नंबर पाहिलेले आहेत म्हणजे त्याच्यात ऑड नंबर इवन नंबर आणि प्राइम नंबर सुद्धा आले हे सगळे जे काही प्रकार आहेत ते एका रिअल नंबर मध्ये येतात मग आता या रिअल नंबरचा जो काही पुढचा एक टाइप आहे तो आहे आता कॉम्प्लेक्स नंबर जो आपल्याला काय करायचा आहे आता या 11वीच्या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचा आहे आता आपण आतापर्यंत काय केलं आपण टाइप्स ऑफ नंबर पाहिले आता टाइप्स ऑफ नंबर मध्ये आपण आलो होतो रिअल नंबर पर्यंत आपण जो आहे आपण कन्सेप्ट पाहिल्या रिअल की आपण 10वी पर्यंत जेवढे काही नंबर शिकलो त्या प्रत्येक नंबरला आपल्याला काय म्हणता येईल रिअल नंबर असं म्हणता येईल म्हणजे रिअल नंबरचा कन्सेप्ट आपण पाहिला पण आता काय होतं की ज्यावेळेस समजा तुम्हाला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे होते तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत असताना स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला काही व्हॅल्यू येत होत्या b² - 4ac च्या आता स्क्वेअर रूट मध्ये जर सपोज एखादी काय व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली स्क्वेअर रूट मध्ये काय आली पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली आता इथे आलं की स्क्वेअर रूट मध्ये 64 आहे 64 चा स्क्वेअर रूट काढा तर 64 कशाचा स्क्वेअर आहे 8 चा त्याच्यामुळे याचं स्क्वेअर रूट किती निघत होतं 8 किंवा एखादा नंबर आला आपल्याला त्यांनी सांगितलं काय 60 नंबर दिला आणि सांगितलं या 60 नंबरचा काय करा स्क्वेअर रूट काढा या 60 चा स्क्वेअर रूट काढायचं असेल तर 60 तर कशाचा स्क्वेअर नाहीये तर 60 हा कशाचा स्क्वेअर नाहीये तर याचा स्क्वेअर रूट काढताना आपण या 60 चे काय पाडले होते फॅक्टर काय पाडले 4 * 50 फॅक्टर पाडले आपण 4 * 50 आता स्क्वेअर रूट 4 चं पण आहे आणि 15 चं पण आहे 4 चा स्क्वेअर रूट निघाला लागला 2 पण या 15 चा स्क्वेअर रूट निघणार नाही म्हणजे ज्या वेळेस आपल्याला स्क्वेअर रूट काढायला सांगितलं तर स्क्वेअर रूट काढत असताना प्रत्येक वेळी आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये पॉझिटिव्ह नंबर दिला कसा नंबर दिला पॉझिटिव्ह पण आपल्याला कधीही स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर दिला नाही जर स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर येत असेल तर या निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट मध्ये येत असेल तर त्याचा स्क्वेअर रूट आपण काढू शकत नाही त्याचा आन्सर आपण नॉट डिफाइन लिहिलं होतं काय लिहिलं होतं नॉट डिफाइन म्हणजे त्याचा आन्सर आपण काढलं नाही समोर ज्या वेळेस आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये नंबर आला त्यावेळेस तो नंबर कसा दिला त्यांनी पॉझिटिव्ह नंबर दिला निगेटिव्ह नंबर स्क्वेअर रूट मध्ये दिलाच नाही कारण निगेटिव्ह नंबर जर स्क्वेअर रूट मध्ये येत असेल तर त्याचा स्क्वेअर रूट आपण निश्चितपणे फाइंड आउट करू शकत नाही जसे की आता पहा आपण काय पाहिलं जर आपल्याला +8 दिला आणि हा -8 दिला तर +8 चा स्क्वेअर किती वेळा लागला +64 आणि -8 चा पण स्क्वेअर किती मिळाला लागला 64 निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्हीचा स्क्वेअर आपल्याला प्लस मिळाला लागला मग या प्लसचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर ते आपल्याला +-8 मिळेल म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह 8 पण स्क्वेअर रूट मध्ये पुन्हा कसा नंबर आला पॉझिटिव्ह नंबर आला म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये जर निगेटिव्ह नंबर जर घेतला आपण स्क्वेअर रूट मध्ये जर निगेटिव्ह नंबर घेतला तर आपण त्याचं स्क्वेअर रूट काढू शकत नाही कारण कोणत्याही नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह येणार नाही जर नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह येत नसेल तर त्याचा स्क्वेअर रूट निघणार नाही मग स्क्वेअर रूट निघणार नाही पण याचं जर आपल्याला आन्सर काढायचं असेल तर मग कशा पद्धतीने काढावं लागेल जर निगेटिव्ह नंबर जर स्क्वेअर रूट मध्ये येत असेल आणि याला जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर मग कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल तर हे सॉल्व्ह करण्यासाठी जी कन्सेप्ट आपण आता जी पाहणार आहे त्या कन्सेप्टला म्हटलेलं आहे इमॅजिनरी नंबर ती जी कन्सेप्ट आहे तो आहे आता इमॅजिनरी नंबर आता इमॅजिनरी नंबर काय असतो पहा आपल्याला सपोज स्क्वेअर रूट काढायचं आहे -64 चं मग आता -64 चं जर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर आपल्याला प्रॉब्लेम कशामुळे यायला लागला मायनस मुळे यायला लागला तर या मायनसला आपण काय करणार सेपरेट करणार इथे लिहिणार स्क्वेअर रूट ऑफ -1 * 64 प्रॉब्लेम कशामुळे येऊ लागला मायनस मुळे येऊ लागला तो -1 आपण काय केला सेपरेट केला आणि इनटू काय दिलं स्क्वेअर रूट ऑफ 64 आता हे स्क्वेअर रूट या दोन्ही नंबरचं आहे स्क्वेअर रूट या 64 चं पण आहे आणि स्क्वेअर रूट या -1 चं पण आहे स्क्वेअर रूट दोन्ही नंबरचं आहे आता या 64 चा हा पॉझिटिव्ह नंबर आहे या 64 चा स्क्वेअर रूट आपल्याला किती मिळाला लागलं 8 पण या नंबरचं काय आन्सर आपल्याला मिळणार नाही मग या आन्सरला त्यांनी आता नाव काय ठेवलं की हा जो नंबर आहे या नंबरला आजपासून इथं आपण काय म्हणणार इमॅजिनरी नंबर असं म्हणणार आणि त्याला आपण म्हणणार आयोटा त्याला काय म्हणणार आयोटा जो आपण आय ने दर्शवणार आहे म्हणजे काय झालं की आपल्याला जर -64 चं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर -64 चं स्क्वेअर रूट काढत असताना इथं मायनस मुळे प्रॉब्लेम यायला लागला तर तो -1 स्क्वेअर रूट ऑफ -1 आपण काय केला सेपरेट केला आणि त्या स्क्वेअर रूट ऑफ -1 ला आजपासून आपण काय म्हणणार आहे इमॅजिनरी नंबर म्हणणार आहे तो एक इमॅजिनरी नंबर आहे एक काल्पनिक नंबर आहे म्हणजे एखादा उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्याला गृहीत धरलं की आता याला याच्यामुळे प्रॉब्लेम यायला लागला तर याला आपण काय करणार याच्या ऐवजी आपण काय पुट करणार आयोटा पुट करणार याच्या ऐवजी आपण आय पुट करणार म्हणजे रूट ऑफ -1 ला आपण काय म्हणणार इमॅजिनरी नंबर म्हणणार त्याला काय म्हणणार आयोटा जो आय ने दर्शवणार मग याची व्हॅल्यू तर कशाला इक्वल लागली
स्क्वेअर रूट ऑफ 64 चा स्क्वेअर रूट किती मिळाला लागला 8 आणि याची व्हॅल्यू कशाला इक्वल लागली आयोटाला इक्वल लागली बरोबर आहे ज्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ लागला त्याला काय केलं आजपासून आयोटा म्हटलं काय म्हटलं इमॅजिनरी नंबर म्हटलं मग ज्या ज्या नंबर सोबत आयोटा येणार ज्या ज्या नंबर सोबत काय येणार आयोटा येणार तो काय झाला एक प्रकारचा इमॅजिनरी नंबर झाला म्हणजे 8i काय आहे तर एक इमॅजिनरी नंबर आहे आयोटा काय आहे इमॅजिनरी नंबर आहे आणि या आयोटा सोबत म्हणजे जसे की एक नंबर आपला दिला 8 आयोटा आता या 8 आयोटाला जर काय केलं आपण हा आहे 8 आयोटा याच्यामध्ये प्लस किंवा मायनस मध्ये जर आपण एखादा रियल नंबर घेतला प्लस किंवा मायनस मध्ये काय केला एखादा रियल नंबर घेतला जसे की आता पहा हा जो 8 आहे 8 सोबत आयोटा आला नाही तर हा काय आहे एक प्युअर रियल नंबर आहे आणि रियल नंबर प्लस 8i काय आहे इमॅजिनरी नंबर आहे काय इमॅजिनरी नंबर म्हणजे काय होणार तर कॉम्बिनेशन ऑफ रियल नंबर अँड इमॅजिनरी नंबर कॉम्बिनेशन ऑफ रियल नंबर अँड इमॅजिनरी नंबर इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरची कन्सेप्ट कशाला इक्वल आली की आपण कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणणार तर रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर या दोघांच्या कॉम्बिनेशन मिळून जो काही एक नंबर तयार होतो त्या नंबरला आपण काय म्हणणार कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार आणि ज्याच्यासोबत आयोटा येणार फक्त आयोटा जर येत असेल तर तो काय झाला आपला इमॅजिनरी नंबर झाला म्हणजे इमॅजिनरी नंबर जो आहे रूट ऑफ -1 हा काय झाला आता एक इमॅजिनरी नंबर झाला जो आपण आयोटाने दर्शवणार आहे फक्त आय ने दर्शवणार आहे आणि याच्यामध्ये जर प्लस मायनस मध्ये जर आपण काय केला एखादा रियल नंबर घेतला तर रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर याचं जे काही एक कॉम्बिनेशन तयार होणार त्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणणार आहे कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार मग कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्मॅट मध्ये असू शकतो a + b आयोटा मग हा a काय असेल त्याचा रियल पार्ट आणि हा काय असेल त्याचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर दोन याच्यापासून बनायला लागला दोन नंबर पासून कशापासून रियल नंबर आणि इमॅजिनरी पार्ट या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मिळून काय तयार होतो कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो मग कॉम्प्लेक्स नंबरचा हा जो काही रियल पार्ट आहे हा जो एक रियल नंबर आहे याला आपण काय म्हणणार रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि ज्याच्यासोबत आयोटा येतो त्याला आपण काय म्हणणार इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बरोबर आहे सरळ सरळ काय कन्सेप्ट जी आहे कॉम्प्लेक्स नंबर कशापासून बनायला लागला रियल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर याचे जे काही कॉम्बिनेशन येणार प्लस मायनस मध्ये त्याला आपण काय म्हणणार कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार आहे आणि कॉम्प्लेक्स नंबरचा जो काही स्टँडर्ड फॉर्म आहे तो दाखवता a + b आयोटा a + b आयोटा किंवा मग इथे मधातली प्लस मायनस सुद्धा असू शकते जसे की एखादं पहा -6 - b आयोटा हा रियल नंबर हा इमॅजिनरी नंबर रियल आणि इमॅजिनरी नंबरचे हे जे काही कॉम्बिनेशन आहे हा काय झाला आजपासून कॉम्प्लेक्स नंबर आतापर्यंत आपल्याला एखादा जर म्हणलं रियल नंबर लिह 10 तर त्याने जर 10 लिहिला असता फक्त 10 काय झाला रियल नंबर झाला 10 हा नॅचरल नंबर मध्ये येतो होल मध्ये येतो इंटिजर मध्ये पण येतो रॅशनल नंबर मध्ये पण येतो रॅशनल नंतर तो कशामध्ये येतो रियल मध्ये पण येतो आणि रियल नंबर पेक्षा मोठा जो ग्रुप आहे तो कशाचा आहे कॉम्प्लेक्स नंबरचा हा पण एक प्रकारचा काय आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे फक्त याच्यात पण आयोटा कुठे आहे आयोटा इथे आपण काय दाखवू शकतो 0 आयोटा दाखवू शकतो ही झाली कॉम्प्लेक्स नंबरची कन्सेप्ट आता यातली जी एक नेक्स्ट कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण आयोटा विषयी माहिती पाहणार आहे आता आपण पाहिलं की आयोटा हा काय आहे इमॅजिनरी नंबर आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की हा जो आहे रूट ऑफ -1 याची व्हॅल्यू कशाला इक्वल येते आयोटाला इक्वल येते आणि हा काय आहे एक प्रकारचा इमॅजिनरी नंबर आहे हा आहे इमॅजिनरी नंबर आणि हा इमॅजिनरी नंबर आपण कशाने दाखवणार आहे आयोटाने दाखवणार आहे आता इथे आपल्याला पॉवर ऑफ आयोटा पाहायचे जसे की आता हा काय आहे आयोटाची व्हॅल्यू कशाला इक्वल आली रूट ऑफ -1 ला इक्वल आली हा जो आयोटा आहे आयोटाची व्हॅल्यू इक्वल आली रूट ऑफ -1 मग आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू कशाला इक्वल येणार आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू कशाला इक्वल येणार आपल्याला क्वेश्चन येणार की आयोटाच्या पॉवरची व्हॅल्यू आपल्याला काय करतात फाइंड आउट करायला सांगितलं ना मग आता आयोटाचा स्क्वेअर म्हणजे याचा काय करणार स्क्वेअर करणार याचा जर आपण स्क्वेअर केला रूट ऑफ -1 चा जर आपण स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट कॅन्सल झाले आन्सर कशाला इक्वल आलं -1 आयोटाची व्हॅल्यू कशाला इक्वल रूट ऑफ -1 आणि आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू कशाला इक्वल आली -1 ला इक्वल आली मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल आयोटाचा क्यूब फाइंड आउट करावा लागेल आता आयोटाचा क्यूब जर फाइंड आउट करायचा असेल तर त्याला मी लिहू शकतो आयोटा स्क्वेअर इनटू आयोटा म्हणजे आयोटाचा पॉवर किती टाइम्स झाला 3 टाइम्स तर आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू कशाला इक्वल आहे -1 आणि आयोटाची व्हॅल्यू कशाला इक्वल आहे
आयोटाची व्हॅल्यू इक्वल आली कशाला रूट ऑफ -1 1 न कशालाही मल्टिप्लाय करा काही फरक पडणार नाही म्हणजे आयोटा क्यूब ची जी व्हॅल्यू आहे ती कशाला इक्वल आहे -रूट ऑफ -1 ला इक्वल बरोबर आहे तर आपल्याला हा नंबर तर घेता येणार नाही कारण याची व्हॅल्यू निघाला लागली का नाही याची व्हॅल्यू निघाला लागली नाही तर आपण लिहिणार फक्त मायनस याची व्हॅल्यू कशाला इक्वल आहे आयोटाला आणि त्याला काय लागला समोर मायनस म्हणजे काय आलं तर आयोटाची व्हॅल्यू जी आहे ही इक्वल आहे रूट ऑफ -1 ला इक्वल आयोटा स्क्वेअर ची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल आहे -1 ला आणि आयोटा क्यूब ची व्हॅल्यू जी आहे ती कशाला इक्वल लागली आयोटाला इक्वल आणि नेक्स्ट जो आपल्याला पॉवर पाहायचा आहे तो आहे आता आयोटा रेस टू दी पॉवर 4 आता आयोटा रेस टू दी पॉवर 4 ची जर व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर 4 ला आपण लिहू शकतो आयोटाचा स्क्वेअर इनटू आयोटा स्क्वेअर आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू कशाला इक्वल -1 आणि पुन्हा आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 मायनस मायनस काय झाला प्लस म्हणजे आयोटा रेस टू दी पॉवर 4 ची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल कशाला आली +1 आणि या चारही पॉवर ची व्हॅल्यू आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे आयोटाची व्हॅल्यू येणार रूट ऑफ -1 ला इक्वल आयोटा स्क्वेअर -1 ला इक्वल आयोटा क्यूब ची व्हॅल्यू कशाला इक्वल आयोटाला आणि आयोटा रेस टू दी पॉवर ची व्हॅल्यू कशाला इक्वल येणार तर +1 ला इक्वल येणार आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पॉवर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्यासाठी की ज्या वेळेस आयोटाचा पॉवर हा 4 च्या मल्टिपल मध्ये दिलेला असेल ज्या वेळेस आयोटाचा पॉवर हा 4 च्या मल्टिपल मध्ये दिलेला असेल त्या वेळेस त्याची व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला 1 मिळणार आहे जसे की आता आपल्याला एखादं एक्झाम्पल दिलं त्यांनी सांगितलं काय करा आयोटा रेस टू दी पॉवर 40 ची व्हॅल्यू काढा आयोटा रेस टू दी पॉवर कशाची व्हॅल्यू काढा 40 ची मग आयोटा रेस टू दी पॉवर 40 ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर 40 हा नंबर कशाच्या मल्टिपल मध्ये येतो 4 च्या मल्टिपल मध्ये येतो कशा मल्टिपल मध्ये आला 4 च्या मल्टिपल आयोटा रेस टू दी पॉवर 40 ला मी लिहू शकतो आयोटा रेस टू दी पॉवर 4 into 10 म्हणजे दिलेला नंबर आयोटाचा पॉवर हा 4 च्या मल्टिपल मध्ये आला ज्या वेळेस आयोटाचा पॉवर हा 4 च्या मल्टिपल मध्ये येणार बरोबर आहे 4 च्या पाड्यातील नंबर येणार त्या वेळेस त्याची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट काय लिहिणार +1 लिहिणार काय लिहिणार +1 कारण आहे ना आयोटा रेस टू दी पॉवर 40 ला मी काय लिहिलं आयोटा रेस टू दी पॉवर 4 into काय लिहिलं 10 आता आयोटा रेस टू दी पॉवर हे जे 40 आहेत याला तुम्ही काय लिहिलं असतं आयोटा रेस टू दी पॉवर 4 आणि इनटू काय केलं असतं आयोटा रेस टू दी पॉवर तुम्हाला किती घ्यावं लागेल 10 घ्यावं लागेल म्हणजे सरळ काय एक इथं आणखी तुम्हाला दोन फॉर्म्युले जर आपण लक्षात घेतले की ज्या वेळेस आयोटाचा पॉवर हा 4 च्या मल्टिपल मध्ये येणार 4n म्हणजे 4 चा मल्टिपल ज्या वेळेस आयोटाचा पॉवर हा 4 च्या मल्टिपल मध्ये येणार त्या वेळेस त्याची व्हॅल्यू किती येणार 1 येणार जर आयोटाचा पॉवर हा काय असेल 4n+1 येत असेल 4n+1 ज्या वेळेस आयोटाचा पॉवर हा 4 चा मल्टिपल आणि +1 उरत असेल काय उरत असेल +1 उरत असेल तर त्याची व्हॅल्यू आयोटाला इक्वल येणार त्याची व्हॅल्यू कशाला इक्वल येणार आयोटाला आता जसे की एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं झालं तर एक्झाम्पल काय आहे याचे एक्झाम्पल पाहताना आयोटा रेस टू दी पॉवर 41 तुम्हाला काढायचं आहे आयोटा रेस टू दी पॉवर काय काढायचं आहे 41 मग आयोटा रेस टू दी पॉवर 41 ला तुम्ही काय लिहू शकता आयोटा रेस टू दी पॉवर 40 इनटू काय लिहिणार आयोटा आता हा 40 नंबर तर काय आहे 4 च्या मल्टिपल मध्ये आहे याची व्हॅल्यू किती येणार 1 आणि त्याला मल्टिप्लाय ला आयोटा म्हणजे शेवटी आन्सर काय आलं आयोटा म्हणजे ज्या वेळेस आयोटाचा पॉवर हा 4 चा मल्टिपल +1 उरेल काय उरेल +1 उरेल तर आन्सर कशाला इक्वल येणार आयोटाला इक्वल येणार 4 चा मल्टिपल असेल तर कशाला इक्वल येणार 1 ला इक्वल येणार जर आयोटाचा पॉवर 4n+2 उरत असेल तर आन्सर हे मायनस आयोटाला -1 ला इक्वल येणार कशाला इक्वल येणार -1 आणि जर आयोटाचा पॉवर 4n+3 राहत असेल तर आन्सर तुमचं मायनस आयोटा येणार हे आपल्याला जे महत्त्वाचे 8 फॉर्म्युले आहेत 8 व्हॅल्यू आपल्याला पाठ करावे लागतील की आयोटाची व्हॅल्यू कशाला इक्वल रूट ऑफ -1 आयोटा स्क्वेअर -1 आयोटा क्यूब ची व्हॅल्यू आयोटा आणि आयोटा रेस टू दी पॉवर 4 ची व्हॅल्यू कशाला इक्वल 1 ला इक्वल जर आयोटाचा पॉवर 4n+1 उरत असेल तर व्हॅल्यू कशाला इक्वल येणार आयोटाला इक्वल येणार जर 4n+2 येत असतील तर काय होणार -1 4n+3 उरत असतील तर काय येणार मायनस आयोटा आणि जर 4 चा मल्टिपल असेल तर आन्सर कशाला इक्वल येणार +1 ला इक्वल येणार ह्या सगळ्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत आयोटाचा पॉवर फाइंड आउट करण्यासाठी एक एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं झालं त्यांनी जर आपल्याला क्वेश्चन सांगितला काय करा आयोटा रेस टू दी पॉवर 105 फाइंड आउट करा
क्वेश्चन आला की आयोटाचा पॉवर 105 दिलेला आहे, आयोटाचा पॉवर 105 याची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितली. मग याची व्हॅल्यू फाइंड आउट करायला जर सांगितली तर आपण काय करणार, हा नंबर 4 च्या मल्टिपल मध्ये आहे का चेक करणार. 105, आता 105 हा ऑड नंबर आहे आणि 4 कसा आहे, इवन नंबर आहे, म्हणजे 105 हा काय 4 च्या मल्टिपल मध्ये येणार नाही. मग 105 ला जवळ असणारा 4 च्या मल्टिपल मधला कोणता नंबर आहे, तो आहे आयोटा रेज टू दी पॉवर 104. याला जवळ असणारा 4 च्या मल्टिपल मधला नंबर कोणता आहे, 104, आणि उरलेला आयोटा आपण समोर लिहिला. याचा पॉवर किती आहे, 1. म्हणजे आयोटा रेज टू दी पॉवर 105 ला आपण काय लिहिलं, आयोटा रेज टू दी पॉवर 104 इनटू काय लिहिलं, आयोटा. या दोन्हीची व्हॅल्यू काय आहे, सेम. पण हा नंबर जो आहे वरचा, हा तर 4 चा मल्टिपल आहे. हा काय, आयोटाचा पॉवर 4 चा मल्टिपल आहे. 4 चा मल्टिपल असेल तर आन्सर किती येणार, 1. आणि उरलं काय त्याला मल्टिप्लायला, आयोटा. म्हणजे आन्सर शेवटी कशाला इक्वल आलं, आयोटाला इक्वल आलं. याचा जर आपण विचार केला तर आपण काय यूज केलं, आयोटा रेज टू दी पॉवर हे आहे 4 into 101, म्हणजे आयोटाचा पॉवर आला 4 into 101 प्लस किती उरला, 1. म्हणजे काय फॉर्म्युला आला, आयोटा रेज टू दी पॉवर 4n प्लस काय उरला, 1. आयोटाचा पॉवर 4n प्लस 1 उरत असेल तर व्हॅल्यू कशाला इक्वल येते, आयोटाला. हे फॉर्म्युला आपल्याला काय करता आले पाहिजे, यूज करता आले पाहिजे. आता जी पुढची कन्सेप्ट आहे ती पाहणार आहे आपण, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता मी सांगितलं तुम्हाला की कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, तर रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला आपण काय म्हणायला लागलो, कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉम्प्लेक्स नंबर हा z ने डिनोटेट केला जातो. कॉम्प्लेक्स नंबर कशाने दाखवतात, z ने डिनोटेट केला जातो. कॉम्प्लेक्स नंबर z ने डिनोटेट केला जातो. हा रिअल नंबर जो आहे तो आहे त्याचा रिअल पार्ट, आणि हा जो इमॅजिनरी नंबर आहे तो काय आहे त्याचा इमॅजिनरी पार्ट. आता आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट पाहायचा आहे. कॉन्जुगेट म्हणजे काय, तर त्याचा अपोजिट पाहायचा आहे. अपोजिट काय आहे पहा. आता इथे आपल्याला काही कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत, हे आपले कॉम्प्लेक्स नंबर आहेत, आणि या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला कॉन्जुगेट काढायचा आहे. कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरचा जर तुम्हाला कॉन्जुगेट काढायचा असेल तर तुम्ही इमॅजिनरी पार्टचं साइन काय करणार, चेंज करणार. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर मधला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. ज्या पार्ट सोबत आयोटा येणार तो काय झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट जर तुम्हाला काढायचा असेल तर कॉन्जुगेट काढत असताना इमॅजिनरी पार्टचं साइन तुम्हाला काय करायचंय, फक्त चेंज करायचंय. मी तुम्हाला जर विचारलं काय, हा आहे 3 + 4 आयोटा, 3 + 4 आयोटा याचा कॉन्जुगेट सांगा. तर कॉम्प्लेक्स नंबर दाखवला z ने, त्याचा कॉन्जुगेट दाखवणार z बार ने. मग याचा जर तुम्हाला कॉन्जुगेट काढायचा असेल तर हा याचा इमॅजिनरी पार्ट आहे. या इमॅजिनरी पार्टचं साइन तुम्हाला फक्त काय करायचंय, चेंज करायचंय. तो झाला त्याचा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग इथं काही तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिले जसे की 3 + 4 आयोटा. 3 + 4 आयोटाचा तुम्हाला काय करायचंय, कॉन्जुगेट काढायचं. मग याचा कॉन्जुगेट काढायचा आहे तर इमॅजिनरी पार्ट कोणता आहे, 4 आयोटा. 4 आयोटाचं साइन चेंज करा, 3 - 4 आयोटा. आता इथे इमॅजिनरी पार्ट काय, रिअल पार्ट आहे -2 आणि इमॅजिनरी पार्ट काय 7 आयोटा. 7 आयोटाचं साइन चेंज करा, हे आहे -2 आणि हे +7 ला काय करा, -7 लिहा. इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज केलं म्हणजे काय झाला, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता 3 दिला, 3 तर हा फक्त एक रिअल पार्ट आहे. इमॅजिनरी पार्ट याच्यात दिलाच नाही तर तो 0 आयोटा घ्या. काय घ्या, 0 आयोटा. त्याचं साइन चेंज करा, 3 - 0 आयोटा. हा 5 आयोटा इमॅजिनरी पार्ट आहे, याचं साइन चेंज करा, -5 आयोटा. काय झाला त्याचा कॉन्जुगेट. नंतर 2 + 3 दिलेला आहे. काय दिलेलं आहे, 2 + √3. आता 2 + √3 हा रिअल पार्ट आहे, इमॅजिनरी पार्ट याच्यात नाहीच आहे. इमॅजिनरी पार्ट दिला का नाही, तर तो काय आहे, सपोज 0 आयोटा आहे. काय दिलेला आहे, 0 आयोटा. त्याचं साइन चेंज करा, 2 + √3 हा रिअल पार्ट -0 आयोटा. त्याच्यानंतर आहे 7 + 5 आयोटा. इमॅजिनरी पार्टचं साइन काय होईल, फक्त चेंज होईल. आणि हाच नंबर असा जर दिला असता 2 + √3 आयोटा तर हे साइन आपण काय केलं असतं, चेंज केलं असतं, 2 - √3 आयोटा. इमॅजिनरी पार्टचं फक्त साइन चेंज करायचं म्हणजे तुम्हाला काय भेटेल, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता आपल्याला पुढे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहायचा आहे. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण पाहणार आहे की कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची. आता कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन करत असताना हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे 5 + 3 आयोटा प्लस दुसरा आहे 6 + 4 आयोटा.
आता कॉम्प्लेक्स नंबरची जर आपल्याला सम करायची असेल तर रियल पार्टची सम होणार रियल पार्ट सोबत आणि इमॅजिनरी पार्टची सम कशासोबत होणार इमॅजिनरी पार्ट सोबत. म्हणजे जर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरची सम करायची असेल, आता हा आपल्याला हे दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले 5 + 3 आयोटा + 6 + 4 आयोटा याची आपल्याला सम करायची. तर सम करताना पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा हा आहे रियल पार्ट आणि हा आहे इमॅजिनरी पार्ट. इथं दुसऱ्या याचा हा आहे रियल पार्ट आणि हा काय झाला इमॅजिनरी पार्ट. मी याची ऍडिशन करत असताना रियल पार्ट ची ऍडिशन कशा सोबत करणार रियल पार्ट सोबत. 5 ची ऍडिशन होणार या 6 सोबत 5 + 6 आणि हा जो इमॅजिनरी पार्ट आहे 3 आयोटा याची सम कशा सोबत होणार 4 आयोटा सोबत. तर 5 + 6 हे झाले 11 आणि 3 + 4 किती आले 7 आयोटा. ही झाली याची ऍडिशन. आता जर आपल्याला सबट्रॅक्शन करायची असेल, सपोज हाच नंबर आहे याची आणि आपल्याला सबट्रॅक्शन करायला सांगितली 6 + 4 आयोटा याची सबट्रॅक्शन करा कशासोबत 5 + 3 आयोटा. आता याची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. तर सबट्रॅक्शन करताना सुद्धा तोच नियम उपयोगी पडेल काय की कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना रियल पार्टची सबट्रॅक्शन रियल पार्ट सोबत होणार इमॅजिनरी पार्टची सबट्रॅक्शन इमॅजिनरी पार्ट सोबत होणार. मग याची सबट्रॅक्शन करताना काय झालं मायनस करताना दुसऱ्या ब्रॅकेटच्या अगोदर काय करा साइन चेंज करा. पहिल्या ब्रॅकेट मधून दुसरा ब्रॅकेट मायनस करायचा, दुसऱ्याचे साइन काय करणार आपण चेंज. साइन चेंज केले तर 6 + 4 आयोटा मायनस न मल्टिप्लाय करून हा पॉझिटिव्ह आहे तो काय होईल निगेटिव्ह आणि हा ही पॉझिटिव्ह आहे तर हा ही काय होणार निगेटिव्ह. आता सबट्रॅक्शन करताना काय होईल रियल पार्ट सोबत आणि इमॅजिनरी पार्ट सोबत. तर रियल पार्ट काय आहे तर 6 - 5 हे त्याचे रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय आहे 4 आयोटा - 3 आयोटा. 6 मधून 5 मायनस केले किती उरला 1 आणि 4 मधून 3 मायनस केले तर काय उरला 1 आयोटा. याला आपला आन्सर. म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये रियल ची ऍडिशन रियल पार्ट सोबत होणार, इमॅजिनरी पार्ट ची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन इमॅजिनरी पार्ट सोबत होणार. आता जी पुढची जी कन्सेप्ट आहे त्याच्यातली ती आहे मल्टिप्लायची की आपल्याला काय करायचं आहे याचं मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर. आता एक्झाम्पल आहे 6 + 4 आयोटा 6 + 4 आयोटा याचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 5 + 3 आयोटा सोबत. हे आहे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला मल्टिप्लाय करायचं. आता मल्टिप्लाय करताना कशा पद्धतीने करावं लागेल पहिला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिला 6 + 4 आयोटा * 5 + 3 आयोटा याचा आपल्याला मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय करताना पहिल्या ब्रॅकेट मधला जो पहिला नंबर आहे 6 या 6 न दुसऱ्या ब्रॅकेटला काय करा मल्टिप्लाय करा. मग 6 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर येणार 6 इन ब्रॅकेट 5 + 3 आयोटा. नंतर काय उरलं +4 आयोटा. पहिल्या ब्रॅकेट मधल्या दोन्ही नंबरने दुसऱ्या ब्रॅकेटला काय करा मल्टिप्लाय करा. मग दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं तर 6 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं 4 आयोटाने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 5 + 3 आयोटा. आता मल्टिप्लाय पहा 6 चं मल्टिप्लाय 5 सोबत होणार 6 5 जार 30 आणि 6 चं मल्टिप्लाय कशा सोबत होणार 3 सोबत होणार. 6 3 जार किती आले 18 आणि हा आयोटा असाच्या असाच. आता समोर 4 चं मल्टिप्लाय 5 सोबत 4 5 जार 20 दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत आन्सर पॉझिटिव्ह. आता 4 चं मल्टिप्लाय 3 सोबत झालं 4 3 जार 12 आणि आयोटाचा मल्टिप्लाय आयोटा सोबत झालं तर इथं आयोटाचा काय आला स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे की आयोटा स्क्वेअर ची जी व्हॅल्यू आहे आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू कशाला इक्वल येते -1. म्हणजे समोर आपला आन्सर काय येणार तर या दोन्हीचं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. हे काय आहे तर 30 आणि 20 हे रियल पार्ट आहेत हे दोन्ही जवळ घ्या 30 + 20 आणि हे आहेत 18 आयोटा प्लस हे आहेत 12 इंटू आपल्याला आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करायची आहे. आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू कशाला इक्वल -1. मग हे झालं 30 + 20 30 + 20 इथे पहा 4 आयोटाचं मल्टिप्लाय 5 सोबत झालं 4 5 जार 20 आणि हा आयोटा असाच्या असाच आहे. या दोन्हीची सम नाही होणार. हे 30 + 20 आयोटा आहे आणि हे पहा या दोन्हीचं मल्टिप्लाय 12 इंटू आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे -1. म्हणजे काय उरलं आपल्याकडे 30 आणि या दोन्हीचं मल्टिप्लाय किती यावं लागलं ते 30 + 20 आयोटा आणि 18 आयोटा हे सारखे टर्म आहे 20 आयोटा आणि 18 आयोटा या दोन्हीची सम किती झाली
38 आयोटा आणि 12 into -1 तर किती उरले -12. आता 30 मधून 12 मायनस करा. 30 minus 12 रिमेनिंग राहतील 18 plus 38 आयोटा. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल की आपल्याला दिलेल्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं काय करता येईल मल्टिप्लाय करता येईल. कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लाय करताना पहिल्या ब्रॅकेट मधल्या दोन्ही नंबरला दुसऱ्याला काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय. तिच्यातही आयोटा आयोटाची जी टर्म आहेत इमॅजिनरी पार्ट तो ऍडिशन इमॅजिनरी पार्ट सोबत होईल आणि रिअल ची ऍडिशन सबट्रॅक्शन सोबत होईल त्या रिअल पार्ट सोबत होईल. आता नंतरची जी कन्सेप्ट आहे ती आहे आता डिवायडेशन. आपल्याला डिवायडेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहायचंय. आता डिवायडेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर याचं डिवायडेशन तुम्हाला सांगितलं सपोज 6 plus 4 आयोटा आणि त्याला डिवाइडला आलं 5 plus 3 आयोटा. याचं आपल्याला डिवायडेशन सांगितलं. आता कॉम्प्लेक्स नंबरचं डिवायडेशन करत असताना कॉम्प्लेक्सचं डिवायडेशन होणार नाही. कॉम्प्लेक्सचं डायरेक्ट डिवायडेशन आपण करणार नाही. तर कॉम्प्लेक्सचं डिवायडेशन न करता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला त्याचं काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय. जर कॉम्प्लेक्सचं डिवायडेशन सांगितलं तर आपण काय करणार मल्टिप्लाय करणार. मग मल्टिप्लाय कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं 6 plus 4 आयोटाला काय करा 5 plus 3 आयोटाने काय करा डिवाइड. आपण डिवायडेशन करणार नाही आपण काय करणार मल्टिप्लाय. तर मल्टिप्लाय करताना याचा जो डिनॉमिनेटर तुम्हाला दिलेला आहे या डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घ्या. डिनॉमिनेटरचा काय घ्या कॉन्जुगेट. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घेत असताना इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज होईल. म्हणजे आन्सर काय येणार 5 minus 3 आयोटा आणि इथं पण काय येणार 5 minus 3 आयोटा. आपल्याला जर डिवायडेशन सांगितलं असेल तर आपण डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घेऊन याला मल्टिप्लाय आणि काय करणार डिवाइड. म्हणजे डिवायडेशन न होता काय होणार आता मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय करताना आपला आन्सर काय लागलं अपॉन मध्ये ते एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह आहे एक ब्रॅकेट निगेटिव्ह आहे. म्हणजे एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा असेल तर a चा स्क्वेअर होणार 5 चा स्क्वेअर b चा स्क्वेअर होणार 3 आयोटाला काय होणार स्क्वेअर. एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह आणि एक ब्रॅकेट निगेटिव्ह असेल तर आन्सर येणार a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आणि वरती मल्टिप्लाय करायचंय. तर वरती मल्टिप्लाय करताना पहिले 6 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 6 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 6 5 जा 30 नंतर 6 3 जा 18 आणि आयोटा जसाच्या तसा 4 ने याला मल्टिप्लाय करा 4 5 जा 20 आणि 4 न 5 ला मल्टिप्लाय केलं 4 5 जा 20 आयोटा जसाच्या तसा. 4 न 3 ला मल्टिप्लाय केलं 4 3 जा किती येणार 12. पण या दोन्ही मध्ये एक नंबर निगेटिव्ह आहे तर येणार आन्सर निगेटिव्ह. आणि आयोटाने आयोटाला मल्टिप्लाय केलं आयोटाला काय झाला स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे की आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार -1. आपल्याला समोर आन्सर काय मिळालं 30 मायनस आणि दोन्ही नंबर सारखे आहेत 20 minus 18 आयोटा. 20 आयोटा minus 18 आयोटा आन्सर किती आलं 2 आयोटा. आणि -12 into आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे -1 अपॉन मध्ये 5 चा स्क्वेअर 25. आता हा इथं आपल्याला काय करायचं या दोन्हीचा स्क्वेअर करायचा. 3 चा स्क्वेअर 3 आणि आयोटा स्क्वेअर काय असेल आयोटाचा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर केला 9 आयोटा स्क्वेअर आयोटाचा स्क्वेअर. आता समोर आपल्याला आन्सर काय मिळालं तर पहा हे आहे 30 आणि हे आहे +2 आयोटा. हे दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत तर निगेटिव्हचं मल्टिप्लाय निगेटिव्ह सोबत केलं तर आन्सर काय आलं पॉझिटिव्ह. 12 ला 1 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय आलं +12 अपॉन मध्ये आहे 25 मायनस 9 into आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे -1. आता समोर आपल्याला काय मिळालं लागलं ते 30 + 12 30 + 12 किती झाले 42 आणि समोर काय आलं 2 आयोटा. आणि अपॉन मध्ये पहा अपॉन मध्ये आहे 25. आता 9 चं मल्टिप्लाय 1 सोबत झालं 9 into 1 तर 25 प्लस किती आले 25 प्लस 9. 9 चं मल्टिप्लाय 1 सोबत केलं दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत आन्सर काय आलं पॉझिटिव्ह. हे सगळ्यात शेवटी आपलं डिवायडेशन भेटलं 42 + 2 आयोटा डिवाइडेड बाय या दोन्हीची सम करा. दोन्हीची सम किती आली 34. म्हणजे आपल्याला जर डिवायडेशन सांगितलं तर आपण याचा जो काही डिनॉमिनेटर आहे त्याच्या कॉन्जुगेटने याला मल्टिप्लाय आणि काय करणार डिवाइड करणार आणि त्याचं मल्टिप्लाय सॉल्व्ह करून आपण त्याचं काय करणार डिवायडेशन करणार. ही झाले आपल्या कोणत्या कन्सेप्ट ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन. आता याच्यात एक जी कन्सेप्ट राहिली ती आहे स्केलर मल्टिपलची. म्हणजे बऱ्याच जणांना मल्टिप्लिकेशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन याच्यामधला फरक कळत नाही. आता स्केलर मल्टिपल म्हणजे काय आपल्याला स्केलर मल्टिप्लिकेशन सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की स्केलर मल्टिप्लिकेशन करा. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय एखादा आपण काय केला कॉम्प्लेक्स नंबर घेतला आणि कॉम्प्लेक्स नंबरला त्यांनी सांगितलं एखाद्या 3 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला बाहेरून एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करणे त्याला आपण काय म्हणतो स्केलर मल्टिपल.
स्केलर मल्टिपल काय आहे, 3 ने याला मल्टिप्लाय करायचं, 3 ने 6 ला मल्टिप्लाय केलं 18 आणि 3 4 12, याला म्हणतो आपण स्केलर मल्टिपल. म्हणजे एखाद्या ब्रॅकेटला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जो काय ब्रॅकेट मध्ये जो काही कॉम्प्लेक्स नंबर दिला त्याला एखाद्या बाहेरच्या नंबरने मल्टिप्लाय करते, त्याला आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकतो, त्याला म्हणतात स्केलर मल्टिप्लिकेशन.